जय हिंद मित्रांनो. मी खटिक सर. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचे नियम जे असतात ते समजून घेणार आहोत. तर बघूया चिन्हांचे नियम कशा पद्धतीचे असणार आहेत. तर चिन्हांचे नियम लक्षात घेत असताना हा तक्ता तुम्ही कधी विसरू नका. कारण बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्याला चिन्हांचे नियम जर का माहिती नसतील तर बेरीज वजाबाकी करताना किंवा गुणाकार भागाकार करताना आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स येत असतात. तर बघा, बेरीज वजाबाकी करताना पहिला नियम आहे चिन्हांच्या का पहिली संख्या समजा जर का धनसंख्या असणार आणि दुसरी संख्या जर का धन असणार आहे तर त्यावेळेला आपण क्रिया करत असतो बेरजेची. जसं आता समजा हे पहिलं एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी पहिल्या नियमासाठी. जसं आता पहिली संख्या आपण घेतली 8 घेतलेली, बरोबर, आणि दुसरी संख्या घेतलेली 3. आता ही 8 ही संख्या धन आहे का ऋण आहे? आता याच्यासाठी काही चिन्ह नाही आणि कोणतीही संख्या धनसंख्या आहे किंवा ऋण संख्या आहे हे ओळखण्यासाठी त्याचे चिन्ह आपल्याला बघावं लागतं. आणि कोणत्याही संख्येच्या स्वतःचे जे चिन्ह असतं ना त्या संख्येच्या डाव्या बाजूला असतं. जसं आता 3 ही संख्या धन आहे. कारण काय, तर 3च्या डाव्या बाजूला काय इकडं हे अधिकचे चिन्ह आहे, म्हणून ही धनसंख्या आहे. आणि आता जर का वजा जर का राहिलं असतं वजा 3, म्हणजे 3च्या डाव्या बाजूला कोणता संख्या आहे, कोणती चिन्ह आहे, ऋण संख्येचे चिन्ह आहे, म्हणून या संख्येला ऋण संख्या म्हणतात. म्हणजे संख्या धन आहे किंवा ऋण आहे हे त्याच्या चिन्हावरनं ठरतं आणि ते चिन्ह त्या संख्येच्या डाव्या बाजूला असतं. जर तुम्ही म्हणणार का सर इथं 8च्या डाव्या बाजूला ना धनसंख्येचे चिन्ह आहे म्हणजे अधिकचे चिन्ह आहे ना वजाचे चिन्ह आहे, मग ही संख्या काय मानायची? जर एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला जर का चिन्ह नसेल तरी सुद्धा ती संख्या धनसंख्या मानत असतात, बरोबर. म्हणजे धनसंख्येच्या डाव्या बाजूला काही वेळेला चिन्ह वापरले जात नाहीये. मग आता थोडक्यात या उदाहरणाच्या बाबतीत काय झालं का अधिक 4 अधिक 8 अधिक 3 म्हणजे धनांची बेरीज आहे. अशा वेळेला काय करायची असते आपल्याला, क्रिया बेरजेची करायची दोन धनसंख्यांमध्ये. आणि 8 अधिक 3 आपण काय केलं या ठिकाणी 11 केलेला आहे, बरोबर. हा पहिला नियम आहे मित्रांनो. का पहिली संख्या धन असेल दुसरी संख्या जर का धनसंख्या असणार आहे तर धनसंख्यांची क्रिया जी करायची असते ती बेरजेची क्रिया करायची असते, बरोबर. आणि उत्तराचे जे चिन्ह असेल ते सुद्धा धनमध्ये पाहिजे. जसं आता इथं आपण अधिक 11 घेतलेले म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये घेतलेले त्याला. आता दुसरा एक नियम घेऊया या ठिकाणी. जर समजा पहिली संख्या धनसंख्या आहे, उदाहरणार्थ आपण 8 ही संख्या घेतली, बरोबर. तिला मी धन किंवा ऋण घेतली कारण जर चिन्ह नसेल तर ती धन जास्त हे समजून घ्यायचं. 8 आणि त्याच्यानंतर दुसरी संख्या जर का ऋण संख्या असणार आहे तर त्यावेळेला जी क्रिया आपण करत असतो ती क्रिया असते वजाबाकीची. म्हणजे एक संख्या धन आहे आणि दुसरी संख्या जर का ऋण संख्या असणार आहे तर धन आणि ऋण संख्यांमध्ये क्रिया जी होत असते ती वजाबाकीची होत असते. म्हणजे आपण इथं क्रिया कोणती करूया, 8 वजा 3 5 असणार आहे. आणि उत्तराचे जे चिन्ह असणार आहे ते उत्तराचे चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे असतं, बरोबर. म्हणजे बघा, धनसंख्या वजा ऋण संख्या, बरोबर. म्हणजे धन आणि ऋण क्रिया कोणती होते, वजाबाकीची होते. आणि उत्तराचे चिन्ह जे असतं ते मोठ्या संख्येचे असतं. मग आता इथं बघा 8 वजा 3 मोठी संख्या कोणती याच्यामध्ये 8 आहे आणि 8चे स्वतःचे चिन्ह काय अधिक आहे, म्हणून हे अधिक 5 मध्ये घेतलेलं आपण म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये या संख्येला घेतलेल्या या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा आता दुसरं एक लक्षात घ्या या ठिकाणी. आता बघा, एक संख्या धनसंख्या आहे आणि दुसरी संख्या काय म्हटली मी, जर ऋण संख्या असेल तर धन ऋण क्रिया होत असते वजाबाकीची आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. आता या दुसऱ्या नियमाला जोडून आहे ना एक अजून एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. समजा एक संख्या धनसंख्या आहे आणि दुसरी संख्या ऋण संख्या आहे, बरोबर. जसं आता बघा इथं ही धनसंख्या आहे 3 आणि दुसरी संख्या काय ऋण संख्या आहे. आता धन ऋण असेल तर क्रिया काय करतो आपण, वजाबाकीची करतो. आणि ती वजाबाकी करताना मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपण वजा करतो. मग आता इथं मोठी संख्या कोणती 8, 8 मधनं 3 वजा करा, काय उत्तर असणार आहे 5 असणार आहे. मग आता 5 अधिक असणार आहे का वजामध्ये येणार आहे, तर हे ठरवत असताना काय करायचं बघा, धन आणि ऋण क्रिया वजाबाकीची करायची. मग आता आलेलं जे उत्तर आहे त्याला चिन्ह कोणतं वापरायचं, तर दिलेल्या संख्यांपैकी मोठ्या संख्येचे चिन्ह आपण उत्तराला द्यायचं. मग आता 3 मोठी आहे का 8 मोठी आहे, तर 8 मोठी आहे आणि 8चे चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, म्हणून याला म्हणायचं वजा 5, बरोबर. तर दुसऱ्या नियमाच्या अनुषंगाने दोन उदाहरणं आपण घेतलेली ती लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर आता तिसरा नियम आपण घेऊया. समजा आता पहिली संख्या ऋण संख्या आहे, एक संख्या समजा ऋण संख्या आहे आणि दुसरी संख्या समजा धनसंख्या आहे. तर त्यावेळेला काय करायचं, तर क्रिया वजाबाकीची करायची असते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. बघा, मोठ्या संख्येचे चिन्ह हा शब्द खूप महत्वाचे आहे, बरोबर. म्हणजे संख्या धन असेल नंतर दुसरी संख्या ऋण संख्या असेल, धन ऋण क्रिया वजाबाकीची होते. पहिली संख्या ऋण संख्या आहे दुसरी संख्या धनसंख्या आहे, वजा ऋण संख्या
आणि धनसंख्या क्रिया वजाबाकीची होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. आता इथं बघा, समजा पहिली संख्या आपण ऋण संख्या घेतलेली, बरोबर. जसं आता आपण ऋण संख्या घेतली, समजा इथं -3 आणि +8 असं करूया. मग ऋण आणि धन क्रिया काय होते, वजाबाकीची होते आणि वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा करतो. मग आता -3 +8 वजा अधिक आहे, 8 - 3 किती असणार आहे, 5. कारण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, क्रिया वजाबाकीची पण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. आता -3 मोठे आहे का +8 मोठे, तर -3 पेक्षा +8 ही संख्या मोठी आहे, तर मोठ्या संख्येचे चिन्ह काय इथं अधिक मध्ये, म्हणून हे प्लस मध्ये असणार आहे उत्तर. म्हणजे -8 बरोबर उत्तर काय असणार आहे, 5 मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर याला आपण 1 नंबर देऊया आणि याच्यासाठी अजून एक दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. वजा अधिक काय असणार आहे, क्रिया वजाबाकीची आणि उत्तराला मोठ्या संख्येचे आपण चिन्ह देतो. आता समजा अजून एक आपण वजा संख्या घेतली, समजा -8 आणि +3 घेतलीत आपण. आता वजा अधिक क्रिया कोणती करतो, वजाबाकीची. मग आता 8 - 3 किती होतील, 5. आणि आलेल्या उत्तराला चिन्ह जे आपण देणार आहोत ते मोठ्या संख्येचे. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, 8 आहे का 3 आहे, तर 8 आहे, बरोबर. आणि 8 चे स्वतःचे चिन्ह काय आहे, वजा आहे, म्हणून आलेल्या उत्तराला चिन्ह द्यायचे वजाबाकीचे, -5, बरोबर. तर बघा इथं आता मित्रांनो हे 2 क्रिया आहेत ना, खूप महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. जर अधिक धन ऋण असेल तर क्रिया वजाबाकीची करायची, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे, मोठ्या संख्येचे. हा मुद्दा कधी विसरायचा नाही. जर वजा संख्या असेल, धनसंख्या असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया वजाबाकीचीच करायची आणि आलेल्या उत्तराला जे चिन्ह असणार आहे ते मोठ्या संख्येचे द्यायचे असतात. त्याच्यानंतर पुढचा एक नियम आहे ऋण ऋण. आता ऋण ऋण संख्या जर का असतील, म्हणजे पहिली संख्या ऋण संख्या आहे, दुसरी संख्या ऋण संख्या आहे, तर ऋण ऋण संख्यांची क्रिया जी करतो आपण ती बेरजेची करतो. जसं आता बघा, आता या ठिकाणी घेतलं आपण -8 - 3, बरोबर. मग आता -8 - 3 जर दोघं संख्या वजा वजा असतील तर याच्यामध्ये क्रिया जी करतो ना वजाबाकीची करतो. जसं -8 आणि -3 किती असणार आहे, बेरजेची क्रिया 8 आणि 3 11 आणि आलेल्या उत्तराला जे चिन्ह द्यायचे असतं ते वजाबाकीचे द्यायचे असतं. तर हे काही बेसिक नियम आहेत, हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचे मित्रांनो. तर अशा पद्धतीने बघा, हे 4 नियम खूप महत्वाचे आहेत आणि 4ही एक्झाम्पल मी तुमच्यासाठी जे घेतलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता परत आपण घेऊया का, याच्यासाठी एक कॅप्सूल मी तुमच्यासाठी तयार करून देतो यावर आधारित. बघा, 4ही नियमांना आपण अगदी शॉर्ट मध्ये घेऊया. जर समजा पहिली संख्या, म्हणजे इथं घेऊया आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या, त्याच्यानंतर क्रिया, बरोबर. क्रिया आणि समजा उत्तराचे चिन्ह, असे छोटीशी आपण एक कॅप्सूल या ठिकाणी तयार करूया या पद्धतीने. म्हणजे हा जो चार्ट असणार आहे याला आपण समराईज केलेला आहे, बघूया आपण या ठिकाणी. ही कॅप्सूल कधी विसरू नका, लक्षात घ्या. समजा पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या धन असेल तर क्रिया काय करायची असते, बेरजेची क्रिया करायची असते, उत्तराला चिन्ह जे असणार आहे ते अधिक मध्ये येणार. म्हणजे पहिली संख्या धन, दुसरी संख्या धन, क्रिया बेरजेची, उत्तराचे चिन्ह अधिक मध्ये. त्याच्यानंतर पहिली संख्या धन, दुसरी संख्या ऋण, क्रिया जी करायची असते, म्हणजे बघा जर विरुद्ध चिन्ह असतील, प्लस मायनस असेल तर कॅल्क्युलेशन काय करायची, वजाबाकीची क्रिया करायची असते आणि चिन्ह जे असेल ते मोठ्या संख्येचे, मोठ्या संख्येचे चिन्ह जे असणार ते मोठ्या संख्येचे. त्याच्यानंतर पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या अधिक आहे, क्रिया जी करायची ती वजाबाकीची. म्हणजे बघा भिन्न चिन्ह जर करायले ना, एक संख्येचे चिन्ह धन आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह ऋण आहे, पहिल्या संख्येचे चिन्ह वजाबाकीचे आहे तर ऋण आहे आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह अधिकचे, तर अशा दोघं वेळेला क्रिया आहेत ना वजाबाकीच्या करायच्या असतात आणि उत्तराला जे चिन्ह आपण देणार आहोत ते मोठ्या संख्येचे, मोठ्या संख्येचे. मी फास्ट मध्ये घेतले इथं. आणि जर का दोघी संख्या, म्हणजे पहिली संख्या ऋण आहे, दुसरी संख्या ऋण आहे, म्हणजे ऋण ऋण जे असतात ना त्याची बेरीज होते. ऋण ऋण संख्या जी असते त्यांची काय असते, बेरीज असते. मात्र उत्तराला जे चिन्ह असणार आहे ते डेफिनेटली काय असतं, वजाबाकीचे असतात, बरोबर. जसं बघा -8 - 3 क्रिया काय केली, बेरजेची केली, 8 आणि 3 11, पण उत्तराला जे चिन्ह आलेलं आहे ते वजाबाकीचे आलेलं.
बरोबर. बस ही कॅप्सूल जी असणार आहे ही अतिशय महत्वाची प्रॉब्लेम डायरी अगदी. असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असे छोटे छोटे रूल्स जे असतील ना ते लिहून घेणं अतिशय महत्वाचे असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे नियम काय काय असणार आहेत तर ते चिन्हांचे नियम या माध्यमातून समजून घेतलेले. आता आपण पुढच्या व्हिडिओकडे या माध्यमातून जाऊया.